जे जाहीर सभांमधनं रोज बोलतायत की आमच्याकडे आलात तर तुम्हाला फंडची आम्ही कमी पडू देणार नाही, आम्ही सगळ्या प्रकारचे निधी तुम्हाला उपलब्ध करून देऊ, या सगळ्या लोकांनी एकीकडे आर्थिक कोंडी करायची, दुसरीकडे सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करायचा, तिसरीकडे काही त्यांच्या महत्वाकांक्षा जागवायच्या आणि मग ज्यांना पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचं आहे अशा लोकांनी काही निर्णय घ्यायचं ठरवलं. कालपासून एक फार मोठी काय म्हणता येईल त्याला एक संभ्रम चालू होता की ओमराजे कुठे आहेत, ओमराजे कुठे आहेत. ओमराजे निंबाळकरांच्या संबंधाने आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की ते हलणार नाही, कारण यातल्या प्रत्येकाने राऊत साहेबांनी सांगितलं, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की कुणी आई बाबांची शपथ घेतली, कुणी कुटुंबातल्या सदस्यांची शपथ घेतली. आता जे देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत, ज्या कुटुंब आपलं सगळं काही असतं आपल्यासाठी, त्या कुटुंबातल्या आपल्या पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची पर्वा करत नाहीत, ते पक्ष नेतृत्वाची पर्वा करतील अशी अपेक्षा करणं चूक आहे. परंतु काल रात्री 10:30 वाजता पुण्यात एक चार्टर आलं, ज्या चार्टरला तानाजी सावंत लीड करत होते. तानाजी सावंतांच्या सोबत अजून काही लोक होती, यामध्ये नानासाहेब पाटील, मी चार्टर मधल्या लोकांची नावं सांगतेय, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्या समवेत दिल्लीला गेले. खरं तर या सगळ्या लोकांचं दिल्लीला जाणं हे अचानक नव्हतंच. मुळात 10 तारखेला दिल्लीला एनडीएची एक महत्वाची बैठक झाली. 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली. या बैठकीत आता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते. ओमराजेंच्या एका महत्वाच्या केसचा निकाल आहे. निकाल 20 तारखेला येणार आहे. निकालावर का बरं हे सगळं अवलंबून असावं? निकालामध्ये असा काही शब्द दिलाय का? कदाचित निकालामध्ये अशी काही आश्वस्तता आहे का की आम्ही तुमचा पारंपरिक राजकीय विरोधक, तुमची कायमची डोकेदुखी संपवून टाकू, तुम्हाला तुमचा राजरस्ता मोकळा असेल, असा काही शब्द मिळालेला आहे का? नागेश पाटील आष्टीकर बद्दल मी बोलावं तेवढं थोडं आहे, कारण नागेश पाटील आष्टीकर त्यांना असं वाटतं की ते सगळ्यात मोठे तिस्मार खान आहेत. परंतु नागेश पाटील आष्टीकरांच्या गेल्या 2 महिन्यांपासून चाललेल्या जेवणावळी असतील, बैठका असतील, या सगळ्यांच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. मी दिल्लीत नसले तरी दिल्लीत तुमचे 500 असतील, आमचे 50 तरी असतील. त्यामुळे तुमची जेवणावळी कुठे झाल्या, तुमच्या बैठका कुठे झाल्या, या सगळ्या टीमचे मुख्य कॅप्टन संजय देशमुख आणि या सगळ्या टीमचे व्हाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर. ज्या आष्टीकरांनी परवा दिवशी सुद्धा रात्री फोन केला संध्याकाळी 7 वाजता आणि मला असं सांगितलं की ताई, नांदेडमध्ये लोहबंदेंच्या घरातली 2 मतं आहेत, तुमचे आणि लोहबंदेंचे संबंध चांगले आहेत, तुम्ही तेवढं त्यांना सांगा की रेखाताई लोहबंदेचं मत माझ्या पोराला मिळालं पाहिजे, माझं पोरग विधान परिषदेला उभं आहे. सगळं काही समजून उमजून सुद्धा मी नागेश पाटलांचं बोलणं ऐकत होते, कारण नागेश पाटील चक्क लोकांना वेडं समजून वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतायत.